श्री स्वामी समर्थ. लवकरच स्वामी पुण्यतिथी येत आहेत आणि आपण सर्वांनीच साप्ताहिक पारायणासाठी सुरुवात केलेली आहे, जे 9 एप्रिल रोजी सुरू झालेलं आहे. काही जण 3 दिवसाचंही पारायण करतात, ते 13 एप्रिलला सुरू झालं असेल. पण कुठलंही पारायण केलं, कितीही दिवसाचं केलं, स्वामी चरित्र सारामृताचं करा किंवा श्री गुरुचरित्राचं करा, तर त्याचं तुम्हाला सांगता आणि उद्यापन हे करावंच लागत असतं. तर सांगता आणि उद्यापन करण्यासाठी काय करावं, तर गुरुचरित्राच्या पारायणाच्या उद्यापन हे आपण स्वामी पुण्यतिथीच्या दिवशीच करायचं आहे, म्हणजे 7व्या दिवशीच करायचं आहे. दत्त जयंतीच्या वेळी ज्यावेळी आपण पारायण करत असतो, त्यावेळी त्याचं उद्यापन हे आपण 8व्या दिवशी करत असतो. परंतु स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने जे श्री गुरुचरित्राचं पारायण आपण करणार आहे, त्याचं उद्यापन आपल्याला 7व्या दिवशीच, म्हणजे 15 एप्रिल या दिवशीच करायचं आहे. तर उद्यापनाच्या दिवशी तुम्ही जो काही नैवेद्य देवासाठी बनवतात, त्यात तुम्ही कांदा लसूण घालायचा नाही आहे. सात्विक आहार बनवायचा आहे. तसेच तुम्हाला पुरणाच्या आरत्याही कराव्या लागतील. 21 किंवा 11 पुरणाच्या आरत्या तुम्ही करू शकतात. त्यात तुम्हाला फुलवाती टाकायच्या आहेत आणि जे आपण डाळ शिजवतो त्यात आपल्याला पुरण म्हटलं म्हणजे त्यात साखर घालायची नाही आहे. विना साखरेचं पुरण करायचं आहे आणि त्यात तुम्ही 11 किंवा 21 फुलवाती ठेवून महाआरती करायची आहे. तसेच या दिवशी तुम्ही 4 नैवेद्याचे ताटं करायचे आहेत. 1 स्वामींसाठी, 2 दत्तांसाठी, 3 ग्रंथासाठी आणि 4 चौथं जे ते आपल्या कुलदेवतेसाठी. तर तुम्ही ग्रंथासाठी जो नैवेद्य ठेवलेला आहे तो तुम्ही गाईला खाऊ घालायचा आहे आणि स्वामींचा, दत्तांचा आणि कुलदेवतेचा जे नैवेद्य दाखवलेला असतो तो तुम्ही घरातल्या सर्वांनी मिळून ग्रहण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही स्वामी चरित्र श्री गुरुचरित्र पारायणाचं किंवा स्वामी चरित्र सारामृताचं तुम्ही सांगता किंवा उद्यापन हे करू शकतात. तसेच या दिवशी तुम्हाला ब्राह्मण जोडप्याला जेवण सांगायचं आहे, कारण की त्यात खूपच पुण्य आहे. ब्राह्मण जोडप्याला जेवण सांगितलं असेल, ते भेटले नाही तर तुम्ही साध्या जोडप्यालाही जेवण तुम्ही सांगू शकतात. श्री गुरुचरित्र पारायण किंवा कोणत्याही धार्मिक विधीवेळी हातात लाल दोरा, कलावा किंवा मौलिक बांधणे हे संरक्षणाचे प्रतीक आहे. हा दोरा नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतो आणि कुंडलीतील मंगळ ग्रह मजबूत करतो. सकारात्मक ऊर्जा प्रदान करून पारायणाचे पूर्ण फळ मिळवून देण्यास मदत करतो. लाल दोरा बांधण्याच्या मागचे कारणे काय आहेत? कारण की कलावा हा देवाकडून संरक्षण मागणारा एक रक्षासूत्र मानला जातो, जो साधकाचे दृष्ट शक्तीपासून संरक्षण करतो. सकारात्मक ऊर्जा त्याच्यामधून काय मिळत असते? पूजा आणि अनुष्ठानाच्या वेळी मंत्राच्या उच्चाराने सिद्ध झालेला हा धागा अंगात सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतो. यामुळे आत्मविश्वास वाढतो. तुम्ही जर हे पारायण करत असाल तर हातात लाल दोरा म्हणजेच कलावा किंवा मौली नक्की बांधा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्राचं पारायण करावं ही प्रत्येकाची इच्छा असते. गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य झालं नाही तर गुरुचरित्राचं पारायण इतकं फळ देणारे 2 असे अद्भुत ग्रंथ आहेत की त्याचं तुम्ही पारायण करू शकतात. सगळ्यात पहिले श्री सप्तशती गुरुचरित्र सारामृत. हे पारायण तुम्ही 1, 3, 5, 7 दिवसाचं करू शकतात. तर त्यात एकूण 1 तर 53 अध्याय दिलेले आहेत. सुरुवातीला श्री दत्तात्रय स्तोत्राचं पठण करायचं आहे, त्याच्यामुळे मन विचलित होत नाही. आणि दुसरं म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्रामध्ये 1 ते 7 अध्याय आहेत, ते खूप छोटे आहेत. त्याचं तुम्ही 1, 3, 7, 5, 11, 51 या दिवसाचंही पारायण करू शकतात. संध्याकाळी 4च्या आत यांचं पठण करायचं आहे. ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. कांदा लसूण खाणं टाळायचं आहे. उपवास धरण्याची गरज नाही. पूजा मांडण्याचीही गरज नाही. फक्त परअन्न हे खायचं नाही आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे पारायण केलं तरी तुम्हाला गुरुचरित्र इतकंच फळ मिळणार आहे.